मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे वांगी भात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया वांगी भात। नमस्कार सर्वांना, राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे आपण वांगी भात बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। इथे मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। तिथे मी 4 वांगी मध्ये कट करून घेतले आहेत, एका वांग्याच्या 4 भाग करून। तिथे मी 2 कांदे एकदम बारीक चॉप करून घेतले आहे। तिथे 1 टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे। इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। घरचाच मी लाल मसाला घेतला आहे, तुम्ही ते काश्मीरी मसाला घेऊ शकता। 1 चम्मच उडदाची डाळ घेतली आहे, 1 चम्मच हरभरा डाळ घेतली आहे। तिथे अर्धी वाटी बारीक खोबरं किसलेलं घेतलं आहे। राधिकाच किचनचा स्पेशल गरम मसाला घेतला आहे। इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक मध्ये कट करून घेतल्या आहेत। गरजेनुसार मीठ, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे। तिथे मी तिळची पावडर घेतली आहे, गरजेनुसार कढीपत्ता आणि गरजेनुसार कोथिंबीर। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। तर कुकर तापला आहे आणि त्यामध्ये मी गरजेनुसार तेल घालून घेतलं आहे। तेल हे छान असं तापलं आहे। आता त्यामध्ये आपण घालून घेऊया शेंगदाणे आणि शेंगदाणे छान भाजून घेऊया। शेंगदाणे तेलामध्ये तळण्यासाठी आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं लागतात। इथे मीडियम गॅसवरती शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे, जसं आपण पोह्यांसाठी तळून घेतो सेम तसे। आता त्यामध्ये आपण घालून घेऊया मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालून घेऊया जिरे, त्यामध्ये उडीद डाळ, हरभरा डाळ हे छान असं मिक्स करून घेऊया। छान असं भाजून घेऊया। आता यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता आणि त्याचमध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची। आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया आणि छान असे मिक्स करून घेऊया सगळं। आता यामध्ये चॉप केलेला बारीक कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा छान असा सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता कांदा छान आपला सॉफ्ट झाला आहे। आता त्यामध्ये घालून घेऊया 1 टोमॅटो आणि तोही छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता कांदा टोमॅटो छान असा सॉफ्ट झाला आहे। आता त्यामध्ये आपण घालून घेऊया वांग कट करून पाण्यामध्ये घालून घ्यायचं, नाहीतर वांग्याचा कलर चेंज होतो। इथे वांग तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता, तुम्हाला जे शेप हवे आहेत तेही कट करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वांग। वांग छान असं मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया। इथे मी हळद घालून घेते, इथे घरचा लाल तिखट मसाला, तुम्ही काश्मीरी पावडर घालू शकता, राधिकाच किचनचा गरम मसाला। इथे मी खडे मसाले वापरले नाहीत, कारण की हा माझा स्पेशल मसाला आहे आणि घरीच बनवलेला आहे, त्यामुळे सगळे त्या ह्याच्यामध्ये खडे मसालेच होते, म्हणून मी काही एक्स्ट्राचे वापरले नाही। तुम्ही नक्की वापरू शकता।
आणि आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे इंद्रायणी तांदूळ. इथे मी घेतले आहेत स्वच्छ धुवून. पहा, इथे तुम्ही कुठल्याही तांदळाचा वापर करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं छान असं मिक्स करून झालं आहे आणि त्यामध्ये इथे घालून घेऊया पाणी. इथे हे सगळं मिक्स करून घेऊया. आणखीन इथे अजून थोडं पाण्याची आवश्यकता आहे. अजून थोडं पाणी यामध्ये आपण ॲड करून घेऊया. अजून थोडं पाणी इथे ॲड करून घेते. आता हे छान असं पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅसची फ्लेम वाढवते उकळी येण्यासाठी. आता यामध्ये आपण घालून घेऊया थोडी कोथिंबीर. आता ही छान अशी मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये घालून घेऊया तीळ पावडर आणि खिसलेला नारळ. छान असं मिक्स करून घेऊया. इथे गरजेनुसार मीठ. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की बनवा. आता हे सगळं छान असं मिक्स झालं आहे. आता आपण याला झाकण लावून घेऊया. आता इथे कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती इथे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि पहा, 2 शिट्ट्या इथं आपण कुकरला करून घेतल्या आहेत आणि किती छान आपला वांगी भात तयार आहे. इथे थोडा छोटा कुकरचा प्रॉब्लेम झाला म्हणून इथे मी दुसरा कुकर ठेवून घेतला लगेचच. आता इथे मी काढून दाखवते भात. आणि पहा किती छान असा इंद्रायणी तांदळाचा वांगी भात झाला आहे. इथे मी कलरला आपण काश्मीरी लाल तिखट वापरलं नाही म्हणून इथे हा कलर आला आहे. तुम्हाला जर तसा रेड कलर हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट पावडर वापरा. आणि पहा किती छान झाला आहे, खूप छान असं झालं आहे. आता यावरती आपण थोडं तूप घालून घेऊया. तूप स्किप करू नका शक्यतो. पहा किती छान असा आपला भात झाला आहे. आता यावरती छान असं तूप घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी वरून आणि थोडंसं खोबरं. पहा किती छान असा स्पेशल वांगी भात आपला दिसत आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.